बातमी डोंबिवलीमधून आहे। डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट झालाय। एमआयडीसी फेज 2 मधील कंपनीमध्ये हा स्फोट झाल्याचं कळतंय। काही किलोमीटर दूरपर्यंत इमारतींना या संदर्भातले हादरे सुद्धा जाणवलेले आहेत। अनेक इमारतींच्या काचा फुटल्याची सुद्धा माहिती आलेली आहे। एमआयडीसी मधील कंपनीतल्या बॉयलरमध्ये ब्लास्ट झाल्याची ही माहिती आहे। काही किलोमीटर दूरपर्यंत इमारतींना हादरे बसलेले आहेत। काहींच्या खिडक्यांच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत। सध्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। अमेय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अमेय, अमोल, या संदर्भात पुन्हा एकदा डोंबिवली एमआयडीसीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कारण की 24 मे 2016 रोजी जो डोंबिवली एमआयडीसीत भीषण ब्लास्ट झाला होता, ज्यात 12 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 100हून अधिक लोक जखमी झाली होती। आणि ज्या कंपनीत हा ब्लास्ट त्यावेळी झाला होता त्या कंपनीत त्यावेळी काम करणाऱ्यांचे मृतदेह सुद्धा हाती लागलेले नव्हते आणि जे मृतदेह हाती लागले ते अगदी छिन्न विछिन्न अवस्थेत होते। आणि त्यावेळी सुद्धा काही किलोमीटरच्या परिसरात हादरे जाणवले होते आणि स्फोटाचा आवाज अगदी दूरपर्यंत गेला होता। 100 मीटरच्या परिसरातल्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्या होत्या, इमारतींना तडे गेले होते। अशा प्रकारचा हा भीषण बॉयलर स्फोट होता। आणि तसंच एकदा पुन्हा काही मिनिटांपूर्वी घडल्याची घटना आहे। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार हा एक बॉयलरचा स्फोट आहे, परंतु त्या स्फोटाची तीव्रता काय होती, नेमका स्फोट कुठे झालाय, त्याची कारणं काय होती आणि जखमी आणि मृतांचा नेमका आकडा अजून समोर आलेला नाहीये। बचाव कार्य जे आहे, जसं तू सांगितलंस की फायर ब्रिगेडचे जवान तातडीनं घटनास्थळी पोहोचले आहेत। मुंबई तिकडचे पोलीस सुद्धा प्रशासन सक्रिय झालेलं आहे, त्यामुळे बचाव कार्य हे वेगाने सुरू आहे। स्फोटाची नेमकी कारणं आणि नेमकं काय याचे परिणाम झालेत हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। अमोल, अमेय, ही कंपनी नेमकी कशाची आहे या संदर्भात काही माहिती मिळालेली आहे? एमआयडीसीचा परिसर जर आपण बघितला तर बऱ्याच इथं केमिकल फॅक्टरीज आहेत आणि केमिकलचे अनेक संशोधनं सुद्धा होतात। काही औषधांच्या सुद्धा इथं फॅक्टरी आहे जी औषधं बनवण्याची काम करतात आणि त्याच्या चाचण्या इथं सातत्यानं सुरू असतात। डोंबिवली एमआयडीसीचा परिसर हा त्याचसाठी ओळखला जातो कारण की इथे अनेक केमिकल फॅक्टरीज आहेत, त्यांचे प्लांट्स आहेत आणि त्यांच्या प्रयोगशाळा सुद्धा आहेत। त्यामुळे याच प्रयोगाच्या दरम्यान काहीतरी चूक किंवा सुरक्षेच्या कारणात काहीतरी तडा जाऊन हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। नेमकी कुठली कंपनी आहे, कुठल्या प्रकारचं तिथं रसायन तयार केलं जात होतं किंवा काय नेमका प्रयोग चालू होता हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। परंतु सध्या जो बॉयलरचा स्फोट झालाय त्याचे जे हादरे आहेत ते काही किलोमीटर पर्यंत जाणवलेत आणि आवाज सुद्धा इतका भीषण होता की पुन्हा एकदा त्या परिसरातल्या लोकांना साल 2016 मधल्या त्याच ब्लास्टची आठवण झालेली आहे। अमोल, अमेय, 5 गाड्या सध्या घटनास्थळी पोहोचल्याचं बोललं जात आहे। बचाव कार्य कशा पद्धतीनं सुरू आहे? बचाव कार्य वेगानं सुरू आहे कारण की ज्या पद्धतीनं या स्फोटाचे आवाज पोहोचले त्यामुळे नजीकच्या फायर ब्रिगेड दलाला सुद्धा ते नक्कीच पोहोचले असतील। त्यामुळे तातडीनं जे घटनास्थळी आपण बघतोय की जी दृश्य आपल्याला एबीपी माझाच्या हाती लागले काही प्रेक्षकांनी पाठवलेली, त्यानुसार आगीचा सुद्धा तिथं मोठा डोम उसळलेला आहे। जो धुराचा लोट प्रचंड उठतोय तो सुद्धा आपण फार दूरवरनं पाहू शकतोय। त्यामुळे स्फोटाची तीव्रता ही नक्की जास्त होती। त्यानंतर त्या इमारतीला किंवा त्या संबंधित कंपनीत मोठी आग सुद्धा लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे बचाव कार्य हे वेगानं सुरू आहे। सध्या 5 गाड्या तिथं तातडीनं रवाना झाल्या आणि आता फायर ब्रिगेड हा कुठल्या लेवलचा कॉल जाहीर करतं त्यानुसार आसपासच्या अग्निशमन दलाला सुद्धा तिथं तातडीनं पाचारण करण्याची शक्यता आहे। अमेय, ज्या पद्धतीचे धुराचे लोट आहेत अत्यंत मोठा असा हा ब्लास्ट आहे असं आपण म्हणू शकतो। आणि आणखी आता जी अपडेट आलेली आहे त्यानुसार ऑक्सिजन प्लांटमध्ये ब्लास्ट अजूनही सुरूच आहेत, सातत्यानं ब्लास्ट होत आहेत। आगीचे लोट सुद्धा दिसत आहेत। भीषण असा हा ब्लास्ट असल्याचं बोललं जात आहे। आणखी काही अपडेट आहेत का अमेय? नक्कीच अमोल, हीच खरं तर या ब्लास्ट मागची खरा मोठा धोका असतो कारण की एका पाठोपाठ एक तिथं खेटून अनेक प्लांट्स असतात। जर एखाद्या ब्लास्टचा जर फटका किंवा त्याची तीव्रता जास्त असेल आणि त्यामुळे जर ती आग किंवा तशा प्रकारची परिस्थिती आजूबाजूच्या प्लांटमध्ये सुद्धा निर्माण झाली तर हे ब्लास्ट एका पाठोपाठ एक होऊ शकतात। कारण की बॉयलर हा कधी एक नसतो। जर त्याच्या आसपास आणखीन एखादा बॉयलर असेल आणि तो सुद्धा सक्रिय असेल आणि जर त्याला सुद्धा याच्यामुळे धोका निर्माण झाला किंवा त्याला सुद्धा तडे जाऊ गेले असतील तर त्याच्यात सुद्धा स्फोट होण्याची शक्यता असते। आता लवकरात लवकर हे बचाव कार्य कशा पद्धतीनं करून जी हानी आहे ती इथंच थांबवून आणखीन याची तीव्रता वाढू नये हे बचाव कार्याच्या समोरचं मोठं आव्हान असणार आहे।
त्यामुळे लवकरात लवकर हे बचाव कार्य तिथं सुरू करून ते जास्तीत जास्त प्रगतीनं आणि युद्ध पातळीवर करण्याचा सध्या बचाव दलाचा प्रयत्न आहे. अमोल, निश्चितच रहिवाशी भागामधल्या या कंपन्या आहेत, तर रहिवाशी भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती याचा फटका बसू शकतो. हे एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे या संदर्भात काही अपडेट आहेत अमेय? अमोल, हा डोंबिवली MIDCचा परिसर आहे. डोंबिवली MIDCचा परिसर हा असा आहे की तो संपूर्णपणे चहूबाजूंनी त्याला नागरी वस्तीनं वेढलेला आहे. त्यामुळे लोक तिथे आसपास राहतात, मोठ्या संख्येनं तिथं रहिवासी सुद्धा आहेत. त्यामुळे जर MIDCत एखादी दुर्घटना घडली, जशी 2016 मध्ये घडली होती आणि आज सुद्धा काही मिनिटांपूर्वी घडली आहे, तर त्याचा फटका तिथल्या सर्वसामान्यांना पहिला बसतो. कारण की तिकडचं सारं जनजीवन विस्कळीत होतं. काचेची तावदानं असतात, ती फुटतात. ती जर घरात बसलेल्या एखाद्या व्यक्तीला लागली तर तो सुद्धा त्यात गंभीर जखमी होऊ शकतं. साल 2016 मध्ये मला अजूनही आठवत आहे अमोल की त्यानंतर आम्ही जेव्हा तिथं वार्तांकन करण्यासाठी गेलो होतो तेव्हा ती कंपनी MIDCत होती, परंतु त्या कंपनीपर्यंत पोहोचण्याच्या 100 ते 200 मीटर पर्यंतच्या परिसरात त्या संपूर्ण वर्तुळात त्या स्फोटाचे पडसाद स्पष्टपणे जाणवत होते. अनेक दुकानं, इमारती यांना तडे गेलेले होते, काचांचा खच पडलेला होता आणि ज्या इमारतीत किंवा ज्या कंपनीत MIDCचा जो स्फोट झाला होता तिथं तर काहीच उरलेलं नव्हतं. आणि त्या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की ज्या कंपनीत तो स्फोट झालेला होता त्या कंपनीतल्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह इतका दूर फेकला गेला होता की तो जवळपास 50 मीटरच्या 50 मीटरवर असलेल्या दुसऱ्या इमारतीच्या गच्चीत पडलेला होता, जो 2 दिवसानंतर मिळाला. त्यामुळे या स्फोटाची किती भयानक तीव्रता असू शकते याची त्यावेळी कल्पना आली होती. आणि आज जर तशाच पद्धतीचा स्फोट झाला असेल तर देव करो की तेव्हासारखी परिस्थिती आता उद्भवू नये आणि लवकरात लवकर ही परिस्थिती नियंत्रणात आणावी आणि बचाव कार्यात लवकरात लवकर मदत करावी स्थानिकांनी, प्रशासनानं. हेच आता आपल्या हातात आहे. अमोल, निश्चित. अमेय, तू आपल्या सोबतच राहा. आपण 2 दृश्य दाखवतोय सध्या स्क्रीनवरती. भीषण स्फोट झालेला आहे, धुराचे काळेकुट्ट लोट आपण बघतोय, त्यामध्ये आग सुद्धा लागलेली आहे. आणि दुसरीकडे अगदी काही मीटरवरती असलेल्या रहिवाशी भागामध्ये लोकांच्या घराच्या ज्या खिडक्या आहेत, इमारती आहेत, त्याला काचा ज्या आहेत त्या सुद्धा रस्त्यावरती पडलेल्या आपल्याला दिसत आहेत. अमेय, आता जी माहिती आलेली आहे त्यानुसार 6 ते 7 जे कामगार आहेत ते जखमी असल्याचं कळतंय. तुमच्याकडे काय अपडेट आहे? नक्कीच अमोल, हीच या स्फोटाची खरं तर सगळ्यात भयानक बाजू असते. कारण की जेव्हा बॉयलरचा स्फोट होतो तेव्हा त्याच्या आतमध्ये जे काही केमिकल, रसायन किंवा जो गॅस असतो तो प्रचंड दाबाने भरलेला असतो. तेव्हा जर एखादा ब्लास्ट झाला तर तो प्रचंड दाब ज्या वेगानं आणि ज्या ताकदीनं बाहेर पडतो तो खरोखरच भीषण आणि भयानक असतो. जसं आपल्याला काही लोकांनी सांगितलंय की काही किलोमीटर पर्यंत या स्फोटाचे आवाज आणि हादरे जाणवलेले आहे. आणि जसं आपण दृश्यांमध्ये बघतोय की चहूबाजूनं रहिवासी भाग असल्यानं आसपासच्या इमारतींचे काचचे तावदाने, घरातले आरसे सुद्धा गेल्या वेळी आपण फुटलेले बघितलेले होते. त्यामुळे या स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्याच्या 100हून अधिक लोक गंभीररित्या जखमी झालेली होती, किरकोळ सुद्धा जखमी होते. आणि प्रचंड मालमत्तेचं, जे खास करून आसपासच्या रहिवासी भागातलं होतं, ज्यांचा खरं तर थेट MIDCशी कुठलाही संबंध नसतो, फक्त त्यांच्या परिसरात MIDC आहे म्हणून हे जे राहणारे लोक आहेत ते सतत गॅसवर असतात. आणि याचमुळे त्यावेळी सुद्धा MIDC आणि आसपासच्या परिसरातला सुरक्षेचा मुद्दा हा खूप ऐरणीवर आला होता. त्यावेळी चर्चा झाली, राजकीय दावे प्रतिदावे झाले, परंतु आजही परिस्थिती तशीच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्या घटनेला 2016 आज 9 वर्ष जवळपास उलटून गेलेली आहेत, 9 ते 8 वर्ष उलटून गेलेली आहेत. परंतु आज जर पुन्हा त्याच परिस्थितीत डोंबिवली MIDC आणि तिथल्या आसपासचे रहिवासी आजही जीव मुठीत घेऊन राहत आहेत, ही सध्याची परिस्थिती आणि हे दृश्य बोलकी आहेत. अमोल, निश्चित. अमेय, आपल्याकडे काही प्राथमिक माहिती आलेली आहे त्यानुसार फेज 2 मधून अंबर केमिकल कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये हा ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. 5 ते 6 कामगार या ठिकाणी सध्या जखमी झालेल्या आहेत. रहिवासी भागामधल्या ज्या घरांच्या काचा आहेत त्या सुद्धा तुटल्याची दृश्य आपण बघतोय. आणि हे धुराचे लोट, काळेकुट्ट लोट आहेत, यातून आग सुद्धा भडकल्याचं आपल्याला दिसतंय. अत्यंत भीषण असे हे स्फोट आहेत आणि सातत्यानं अजूनही या ठिकाणी स्फोट होत आहेत. अमेय, नक्कीच हे स्फोट वाढण्याची शक्यता आहे. कारण की जर या ऑक्सिजन कंपनी, जसं तुम्ही सांगितलं अमोल, की अंबर केमिकलची ही कंपनी होती आणि जर त्या कंपनीत हे स्फोट झालेत आणि त्या परिसरात एकाला एक खेटून अशा अनेक विविध केमिकल कंपन्या आहेत, जर स्फोटाची तीव्रता जास्त असेल आणि जर त्या कंपनीचं खूप मोठं नुकसान, आणि जसं मी सांगितलं की जो बॉयलर असतो तो प्रचंड दाबानं भरलेला असतो, तो जेव्हा फुटतो
तेव्हा त्याची तीव्रता इतकी असते की त्याने जर आसपासच्या अन्य कंपन्यांना सुद्धा जर त्याची झळ बसली आणि तिकडचे बॉयलर सुद्धा जर फुटायला सुरुवात झाली तर मात्र ही दुर्घटना अतिशय मोठी होऊ शकते, गंभीर होऊ शकते. गेल्या वेळी 2016च्या आठवणी जर आपण त्या आठवल्या तर ज्या कंपनी स्फोट झाला होता त्याच्या आसपासच्या सर्व कंपन्यांना त्याचा फटका बसला होता आणि जे स्फोट झाले होते त्यामुळे प्रचंड MIDCचं तर नुकसान झालंच होतं, परंतु आसपासच्या काही किलोमीटर काही मीटरच्या परिसरात सुद्धा त्याचे अवशेष हे अनेक दिवस तसेच होते. लोकांच्या घरांचं प्रचंड नुकसान झालं होतं, मालमत्तेचं नुकसान झालं होतं आणि घरात बसलेली लोक सुद्धा जी MIDC पासून बऱ्याच दूर अंतरावर होती, परंतु काचा फुटून ती लोक सुद्धा त्यावेळी जखमी झाली होती. बरोबर. अमोल, आम्ही आता प्राथमिक माहितीनुसार 6 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत, परंतु या सातत्यानं होणाऱ्या स्फोटांमुळे आणखी कुमक मागवावी लागणार आहे. नक्कीच आणखी कुमक मागवावी लागण्याची शक्यता आहे, कारण की हा केमिकल ब्लास्ट आहे आणि केमिकल ब्लास्टमुळे लागलेली ही आग आहे. त्यामुळे ही सर्वसामान्य आगीसारखी विझवता येणं फायर ब्रिगेडच्या दलाला सुद्धा शक्य नाहीये, कारण की जे केमिकल असतं ते पेटतं असतं, त्याला सुद्धा आधी थंड करण्यासाठी एका वेगळ्या रसायनाचा फवारा फायर ब्रिगेड दलाच्या जवानांना करावा लागेल. त्यानंतरच ही आग आटोक्यात येईल आणि ही आग जी पसरते आणि जसं माहिती समोर येते की अन्य सुद्धा काही स्फोट झाल्याची शक्यता आहे, ते स्फोट तिथल्या तिथे थांबवून अन्य ठिकाणी त्याची झळ पोहोचू नये आणि अन्य ज्या आसपासच्या कंपन्या आहेत त्या आधी सिक्युअर करणं हे फायर ब्रिगेड दलापुढचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. आणि नक्कीच फायर आम्ही थोडंसं थांबवतोय. काही कामगारांचे प्रतिक्रिया सुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत, आपण त्या पाहूयात. बाजूच्या कंपनीतली आहे. हे झालं ते आमच्या बाजूची कंपनी होती आणि एवढा मोठा स्फोट झाला एकदमच आणि कशातही बाहेर पडलो आणि असे आगीचे लोड आले त्याच्यात असं आहे बघा, हे हात असे भाजले. अच्छा, कंपनीचं नाव काय? ज्या कंपनीचं अमोदन. अमोदन. W229 बाजूच्या कंपनीतली आहे. हे झालं ते आमच्या बाजूची कंपनी होती आणि एवढा मोठा स्फोट झाला एकदमच आम्ही कशातही बाहेर पडलो आणि असे आगीचे लोड आले त्याच्यात असं आहे बघा, हे हात असे भाजले. अच्छा, कंपनीचं नाव काय? ज्या कंपनीचं अमोदन. अमोदन. तर ज्या ठिकाणी हे स्फोट झालेले आहेत त्या कंपनीच्या शेजारी कंपनीमध्ये काम करणारे हे कामगार होते. अमोधन नावाची ही केमिकल कंपनी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मोठा स्फोट झाल्यानंतर जेव्हा ते बाहेर आले ते त्याचे हादरे सुद्धा त्यांना जाणवले, ते सुद्धा जखमी झालेले आहेत. अत्यंत भीषण असे हे स्फोट सध्या डोंबिवलीमध्ये झालेले आहेत आणि माहितीनुसार अजूनही सातत्यानं हे स्फोट होत आहेत. ही 2 दृश्य आपण बघतोय. डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट झालेले आहेत आणि त्यानंतर रहिवाशी भागामध्ये सुद्धा घरांच्या काचा असतील, इमारतीच्या काचा असतील, त्या फुटलेल्या आपल्याला दिसत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी अमेय राणे सध्या आपल्या सोबत आहेत. अमेय, ज्या कामगारांनी आता माहिती दिली त्यानुसार भीषण स्फोट होता आणि ते शेजारच्या कंपनीमध्ये कामाला होते, त्यांना सुद्धा याचे हादरे जाणवले, ते सुद्धा काही ठिकाणी जखमी झालेले आहेत. अत्यंत भीषण असा स्फोट आहे. अमेयशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधूयात. तुर्तास डोंबिवली MIDC मध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे. 5 ते 6 कामगार या ठिकाणी जखमी असल्याची माहिती आहे. काही किलोमीटर पर्यंत इमारतींना याचे हादरे जाणवलेले आहेत. इमारतींच्या खिडक्यांच्या काचा सुद्धा फुटल्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे आणि आजूबाजूच्या ऑक्सिजन प्लांटमध्ये सातत्यानं अजूनही ब्लास्ट सुरू आहेत. डोंबिवली MIDC मध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट झालेले आहेत. 2016 साली सुद्धा अशाच पद्धतीनं भीषण स्फोट झाले होते, त्यामध्ये काही कामगारांचा मृत्यू झाला होता. MIDC मधील बॉयलरमध्ये हा ब्लास्ट झाल्याची माहिती मिळते. या ठिकाणी अनेक केमिकल कंपन्या आहेत आणि एका केमिकल कंपनीमध्ये जर स्फोट झाला तर अशी भीती असते की शेजारच्या केमिकल कंपनीमध्ये सुद्धा स्फोट होतो आणि तीच परिस्थिती सध्या इथे आपल्याला बघायला मिळते. सातत्यानं स्फोट होत असल्याचं कळत आहे. MIDC फेज 2 मधल्या कंपनीमध्ये हा ब्लास्ट झालेला आहे.
सध्या अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि ही आग सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आपल्याला दिसते. आणि या भीषण स्फोटामध्ये तुर्तास तरी 5 ते 6 कामगार जखमी असल्याची माहिती आहे. तर डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट झालेले आहेत. एमआयडीसी मधील बॉयलरमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे. एमआयडीसी फेज 2 मधील कंपनीमध्ये हा ब्लास्ट झालेला आहे. या ठिकाणी अनेक केमिकल कंपन्या आहेत. आणि हे आत्ताची ताजी दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणावरती धुराचे लोट आपल्याला दिसत आहेत. खाली आग सुद्धा लागलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे अत्यंत भीषण असा हा स्फोट होता. काही किलोमीटरपर्यंत इमारतींना याची कंपनं सुद्धा जाणवलेली आहेत. अनेक इमारतींच्या काचा फुटलेल्या आहेत. तुर्तास 6 अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहे. बचाव कार्य सुरू आहे. 5 ते 6 कामगार जखमी असल्याची सुद्धा माहिती आहे. आणि हा आकडा कदाचित वाढू शकतो, कारण ज्या पद्धतीची दृश्य आपल्या समोर आहेत त्यानुसार हा आकडा आणखी वाढू शकतो. एमआयडीसी फेज 2 मधील ही कंपनी आहे. 5 ते 6 कामगार सध्या जखमी असल्याची माहिती आहे. धुरांच्या लोटांसोबतच आपल्याला आगीचे लोट सुद्धा दिसत आहेत. डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील अंबर केमिकल कंपनीमध्ये हा ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. ज्या कंपनीतली आहे हे झालं ते आमच्या बाजूची कंपनी होती. आणि एवढा मोठा स्फोट झाला अचानक, आम्ही कशातही बाहेर पडलो आणि असे आगीचे लोड आले. त्याच्यात असं आहे बघा, हाताचं बाजू आहे. अच्छा, कंपनीचं नाव काय ज्या कंपनीचं झालं? अमोदन. अमोदन. हां, W229. तर डोंबिवली एमआयडीसी मध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे. आपण बघतोय 2016 साली सुद्धा अशाच पद्धतीचे भीषण स्फोट झाले होते आणि काही कामगारांचा त्यामध्ये मृत्यू झालेला होता. त्या कामगारांचे शव सुद्धा सापडले नव्हते. इतके भीषण स्फोट 2016 साली झालेले होते. आणि तशीच काहीशी परिस्थिती सुद्धा आज डोंबिवली एमआयडीसी मध्ये घडलेली आहे. या स्फोटांची कंपनं काही किलोमीटरपर्यंत जाणवलेली आहेत. त्यामुळे घरांच्या काचा फुटलेल्या आहेत. दूरपर्यंत इमारतींना याचे हादरे बसलेले आहेत. डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधली ही घटना आहे. सध्या 5 ते 6 कामगार गंभीर जखमी असल्याचं कळतंय. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. आग विझवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती केलं जातंय. सुरेश काटे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. सुरेश, सध्या घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती आहे? अमोल, आता एक अर्ध्या तासापूर्वी लागलेली आग आहे. यामध्ये एमआयडीसी मध्ये एक कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये मोठे स्फोट झालेले आहेत. जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती हे स्फोटचे हादरे जे आहेत ते सगळं परिसरातल्या नागरिकांना जाणवलेले आहेत. अनेकांच्या घरांच्या खिडक्या ज्या आहेत त्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे ही भयावह परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. कारण की काही वर्षापूर्वी असाच एक मोठा स्फोट झाला होता. त्यावेळी देखील अनेक नागरिकांचे घरं आणि नागरिक जखमी झाले होते. तसाच हा स्फोट असल्याची माहिती आता आपल्याला समोर येते. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. आणि माहिती मिळाल्यानुसार 5 ते 6 कर्मचारी जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती आता समोर येत आहे. अमोल, निश्चित. सुरेश,
आता घटनास्थळी किती गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? आग जी आहे त्या भीषण असल्यामुळे आगीजवळ जाण्यासाठी फार मोठे प्रयत्न करावे लागत आहेत अग्निशमन दलाच्या जवानांना. जवळपास 5 ते 6 गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. त्या ठिकाणी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे, कारण की हा जो स्फोट आणि विशेष म्हणजे अधूनमधून या कंपनीमध्ये मोठे मोठे स्फोट होताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. अमोल, निश्चित. सुरेश, तुम्ही आपल्या सोबतच राहा. मंदार हळबे माजी नगरसेवक आहेत डोंबिवलीमधले, ते सध्या आपल्या सोबत आहेत. मंदारजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. सध्या नेमकी काय परिस्थिती आहे डोंबिवलीमध्ये? नाही, आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक स्फोट झालेला आहे बॉयलरचा. त्याचा खूप मोठा म्हणजे एवढा इम्पॅक्ट आहे की पूर लांबपर्यंत खूप जाडजाड पत्र्याचे अवशेष आता मिळालेले आहेत. सगळ्या आजूबाजूच्या घरांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणच्या आजूबाजूच्या लोकांच्या काचा वगैरे सगळ्या फुटल्यात आणि खूप लोक जखमी झाले आहेत. एक साधारणतः 20-25 लोकांना तर जखमी अवस्थेत धावताना आम्ही बघितलेलं आहे आणि खूप मोठं नुकसान झालंय आता लोकांचं. आणि अजूनही बॉयलरच्या त्या कंपनीमध्ये बाजूला केमिकलचे ड्रम फुटण्याचा सातत्यानं आवाज येतोय आणि आता फायर ब्रिगेड प्रशासन पोहोचलेलं आहे आणि आता पुढची कारवाई चालू होण्याचा नाकारता येत नाही. निश्चित सातत्यानं अजूनही स्फोट होत असल्याचं कळतंय. 2016 साली सुद्धा अशीच परिस्थिती होती. सातत्यानं हे डोंबिवलीमध्ये का घडतंय? याच्यामुळे याचं एकच कारण आहे की PW आपलं कंट्रोल जो आहे MIDCचा या सगळ्या कंपन्यांवर जो असायला पाहिजे तो त्या प्रमाणात दिसत नाही. त्याच्या बाबतीत जे सेफ्टी नॉर्म्स जे आहेत त्या या सगळ्या कंपन्यांनी जे पाळायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठेतरी कुचराई होते आहे आणि त्याला प्रशासन कुठेतरी जर योग्य कारवाई त्याच्यावर करत नसेल तर त्याचं हे कारण असू शकतं. निश्चित. मंदारजी, सध्या घटनास्थळावरती नेमकी काय परिस्थिती आहे? अजूनही आग आटोक्यात आलेली आहे का? अजूनही सातत्यानं जर स्फोट होत असतील तर याचे जे परिणाम आहेत ते आणखी भीषण होऊ शकतात? नाही साहेब, तेच सांगतोय मी तुम्हाला. आता घटनास्थळी फायर ब्रिगेडची टीम, पोलीस प्रशासन, ॲम्ब्युलन्स, डॉक्टरांची टीम हे सगळं पोहोचलेलं आहे. पण नेमकं त्या फॅक्टरीच्या गेटपर्यंत पोहोचता अजूनही मायावती प्रशासनाला आलेलं नाही, कारण धुराचे लोट खूप, काळ्या धुराचे लोट खूप आहेत. एक्झॅक्ट ॲक्सेस त्या कंपनीकडचा मिळत नाहीये. अशी सगळी आता स्थिती आहे. आत्ताच्या फायर ब्रिगेडची एक गाडी तिथपर्यंत पोहोचली याची आमची माहिती आहे. हो. मंदार हळबेजी, डोंबिवलीमध्ये या अशा ज्या अनेक अनधिकृत कंपन्या आहेत त्यावरती कुठेतरी निर्बंध आणणं गरजेचं आहे का? कारण सातत्यानं रहिवाशी भागाच्या जवळ या कंपन्या आहेत आणि सातत्यानं जर असे स्फोट होत राहिले तर लोकांच्या जीवाला मोठा धोका आहे. निश्चित अशा प्रकारची कारवाई होणं गरजेचं आहे. बघा, जसं उत्पादन जितकं महत्वाचं आहे तितकं काहीपेक्षा सगळ्यात जास्त लोकांचे जीव महत्वाचे आहेत आणि त्याच्याकरता जे काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई असेल किंवा त्याच्यावर निर्बंध आणण्याचे विषय असतील ते प्रशासनाकडनं केले गेले पाहिजे. निश्चित. धन्यवाद मंदारजी, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. तर कंपनीमधील बॉयलरमध्ये सध्या स्फोट झाल्याची माहिती आहे आणि ज्याप्रमाणे माजी नगरसेवक आहेत मंदार हळबे त्यांनी सांगितल्यानुसार 25 ते 30 जणांना त्यांच्या समोरच या कंपनीतून बाहेर काढलेलं आहे. ते जखमी आहेत आणि सातत्यानं हे स्फोट होत आहेत हे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. डोंबिवली MIDC मधली ही घटना आहे आणि आताची ही ताजी दृश्य आपण बघतोय. धुराचे लोट आणि त्यासोबतच आग अजूनही आटोक्यात आलेली नाहीये. अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे, परंतु आग भीषण असल्यानं, सातत्यानं स्फोट होत असल्यानं या परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे. अंबर केमिकल कंपनी नावाची ही कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये सध्या हा भीषण स्फोट झालेला होता आणि त्यानंतर एका मागोमाग एक अनेक स्फोट झालेले आहेत. रहिवाशी भागांना सुद्धा याचे हादरे जाणवले. घरांच्या काचा फुटलेल्या आहेत आणि जसं माहिती मिळते त्यानुसार 20 ते 25 जणांना या कंपनीच्या परिसरातून बाहेर काढण्यात आलेलं आहे. ते सध्या जखमी आहेत. आजच्या या स्फोटामुळे 6 वर्षांपूर्वी प्रोबिस नावाची कंपनी होती
त्या कंपनीमध्ये सुद्धा असेच स्फोट झालेले होते आणि अनेक लोकांचे जीव गेलेले होते आणि आजच्या स्फोटांनी त्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झालेल्या आहेत। डोंबिवली MIDC मध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट झालेला आहे। MIDC फेज 2 मधल्या कंपनीमध्ये हा ब्लास्ट झाल्याची माहिती आहे। काही किलोमीटर दूरपर्यंत इमारतींना याची कंपनं जाणवलेली आहेत। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। बचाव कार्य जरी सुरू असलं तरी देखील सातत्यानं स्फोट होत आहेत, त्यामुळे बचाव कार्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होत आहेत। सध्या 20 ते 25 जण जखमी असल्याची सुद्धा माहिती मिळते। व्हिडिओ कमी सून प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला की काय अशा प्रकारे डोंबिवली MIDCच्या या परिसरामध्ये अनेक केमिकल कंपन्या आहेत आणि या केमिकल कंपन्यांमध्ये सातत्यानं अशा पद्धतीचे जे अपघात आहेत ते सातत्यानं होत असतात। ही दृश्य आपण बघतोय, ही थेट दृश्य आहेत आणि आगीची तीव्रता आपण बघू शकतोय किती भीषण आहे। मोठ्या प्रमाणावरती आग अजूनही या ठिकाणी आपल्याला लागलेली दिसतीये। रहिवाशी भागाच्या जवळच ही आग लागलेली असल्यानं आणि शेजारीच अनेक केमिकल कंपन्या सुद्धा असल्यानं ही भीती आणखी वाढलेली आहे। तात्काळ ही आग आटोक्यात आणणं गरजेचं आहे, अन्यथा आजूबाजूच्या कंपन्यांना सुद्धा याचा फटका बसू शकतो। तिथे सुद्धा ही आग भडकू शकते आणि त्याचे भीषण परिणाम आपल्याला दिसू शकतात। त्यामुळे अग्निशमन दल सध्या घटनास्थळी पोहोचलेला आहे, शर्थीचे प्रयत्न करते आणि आग ही अत्यंत भीषण आहे। ही थेट दृश्य आहेत डोंबिवली मधली। सुरेश काटे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। सुरेश, ज्या पद्धतीचे दृश्य आहेत, अत्यंत भीषण आग आहे, सध्या घटनास्थळावरती बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? आग आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? अमोल, ही आग मोठी असल्यामुळे आगीचे जे लोड जे आहेत ते मोठे आहेत, त्या ठिकाणी बचाव कार्याला अडचणी येत आहेत। जे अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही। त्यामुळे जे काही जखमी झालेले त्या ठिकाणचे कामगार असतील किंवा रस्त्याने येणारे काही लोक असतील यांना ॲम्ब्युलन्सच्या द्वारे हॉस्पिटलकडे पोहोचवण्याचं काम देखील सुरू आहे। मात्र ही आग भीषण आहे आणि विशेष म्हणजे 2016ला जो डोंबिवलीमध्ये प्रोबेस कंपनीमध्ये जो ब्लास्ट झाला होता त्या ब्लास्टच्या वेळी देखील। सुरेश, तुम्हाला थोडंसं थांबवतोय। सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि डोंबिवलीचे आमदार आहेत, आमदार रवींद्र चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। रवींद्र चव्हाणजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सध्या तुम्हाला काय माहिती मिळालेली आहे या स्फोटांविषयी? MIDC मध्ये एका कंपनीमध्ये बॉयलर जो आहे तो बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे त्या ठिकाणी ब्लास्ट मध्ये लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व म्हणजे त्याचा स्फोटचा धक्का एवढा जोरात होता की आजूबाजूच्या रहिवासी इमारती ज्या आहेत त्या इमारतीच्या बऱ्याच खिडक्यांच्या काचा वगैरे सर्वच्या सर्व तुटल्या आणि त्यामुळे बरीच मोठ्या प्रमाणामध्ये कॅज्युअलिटी झालेली आहे। मी सर्व तिथे असणारे रहिवासी यांच्याशी बोललो आहे। तिथले असणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या लोकांनी सर्वांनी कॅज्युअलिटी जेवढे आहेत त्या सर्व कॅज्युअलिटींना तिथे जवळ असणारं एम्स म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, तिथलेही डॉक्टर शिरोडकर म्हणून आहेत, त्यांच्याशी मी बोललो आहे। 25-30 जण आतापर्यंत कॅज्युअलिटी झालेल्यांना सर्वांना त्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आग भीषण आहे, आजूबाजूला जाण्याची शक्यता आहे, म्हणून सर्व महानगरपालिकेच्या आजूबाजूच्या ज्या आहेत महानगरपालिकेनं इन्फॉर्म केलेलं आहे। त्याही सगळ्या अग्निशामक दलाच्या गाड्या त्या ठिकाणी स्पॉटवरती पोहोचलेल्या आहेत। निश्चित, परंतु आगीची जी सध्याची परिस्थिती आहे ती अत्यंत भीषण आहे आणि ही जर आग वेळीच आटोक्यात आली नाही तर आजूबाजूच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा धोका आहे। सातत्यानं ब्लास्ट अजूनही होत असल्याचं कळतंय, त्यामुळे तातडीनं ती आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कसे प्रयत्न सुरू आहेत? अग्निशामक दलाचे या संदर्भामध्ये ही केमिकल्स आणि या सगळ्या गोष्टी आणि फोम्स आणि या सगळ्या गोष्टी वापरणं हे सगळं गरजेचं आहे। त्यामुळे त्याही संदर्भातले सर्वच्या सर्व डायरेक्शन ऑलरेडी दिला पाहिजे।
निश्चित चव्हाण साहेब, आपल्याला आठवत असेल 2016 साली सुद्धा अशाच भीषण स्फोट झाला होता. अनेक कामगारांचे जीव गेलेले होते आणि MIDC हा जो परिसर आहे रहिवाशी भागाला लागूनच आहे, त्यामुळे लोकांच्या जीवाला सुद्धा धोका आहे. सातत्यानं डोंबिवलीमध्ये हे होतंय. 2016 सालची घटना आज पुन्हा एकदा घडतीये, त्यामुळे प्रशासनानं कुठेतरी यावरती तातडीची पावलं उचलणं गरजेचं नाही का? बरोबर आहे आपण म्हणताय ते. तर यामध्ये जी कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांमध्ये नेहमीच की या संदर्भामध्ये फायर ऑडिट करण्याच्या संदर्भामधले निर्देश हे ऑलरेडी शासनाच्या माध्यमातून दिले जात असतात आणि कोणाच्या तरी निष्काळजीपणामुळे असे सगळे अपघात होत असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे यानंतरच्या काळामध्ये गांभीर्याने बघणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि जो कोणी यामध्ये दोषी असेल त्या दोषीवरती नक्कीच कारवाई करणं हे अपेक्षित आहे. निश्चित तुम्ही डोंबिवलीचं प्रतिनिधित्व करता, तुम्ही राज्यामध्ये मंत्री आहात. पुढच्या काळामध्ये डोंबिवलीमध्ये असे स्फोट होणार नाहीत, लोकांच्या जीवाला धोका पोहोचणार नाही, यासाठी तुम्ही काय खबरदारी घ्याल? या संदर्भातही या अगोदरही ही MIDC जी आहे त्या MIDC मध्ये ज्या कंपन्या ज्या आहेत या कंपन्यांमध्ये जे काही म्हणजे अशा पद्धतीचे बॉयलर्स वगैरे जे आहेत त्या बॉयलर्स जे आहेत त्या बॉयलर्सच्या मध्ये कुठेही अशी घटना होऊ नये या दृष्टिकोनातून त्याचे फायर ऑडिट्स करणं किंवा त्याची तपासणी करणं हे वारंवार केलं जातं. परंतु जी एजन्सी किंवा ज्या एजन्सीजना म्हणजे MIDCच्या माध्यमातून केलं जात असतं त्यामध्ये त्यांच्याकडून जर कामचुकारपणा जर या संदर्भात झालेला असेल किंवा त्यामध्ये काही कामचुकारपणा निष्काळजीपणामुळे हे सगळं झालं असेल तर नक्कीच त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. निश्चित. रवींद्र चव्हाणजी, आपले आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली आणि माहिती दिली या संदर्भातली, त्याबद्दल. तर डोंबिवलीचे आमदार आहेत रवींद्र चव्हाण, सध्याचे राज्यातले मंत्री सुद्धा आहेत. त्यांनी या संदर्भातले अपडेट आपल्याला दिलेले आहेत. तुर्तास डोंबिवली MIDC मधली ही भीषण दृश्य आपण बघतोय. आग सातत्यानं पेटतीये. काही किलोमीटर पर्यंत या आगीचे लोट आपल्याला दिसत आहेत, धुराचे लोट दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या फक्त घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत, परंतु जसं आता आमदारांनी सांगितलं त्यानुसार आणखी सुद्धा गाड्या मागवण्यात आलेल्या आहेत. ही आग वेळीच आटोक्यात नाही आली तर आजूबाजूला ज्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा धोका आहे आणि आग वाढेल. आग वाढली तर मोठ्या प्रमाणावर आणखी स्फोट झाले तर रहिवाशी भागांना सुद्धा याचा धोका आहे. त्यामुळे तातडीनं ही आग आटोक्यात आणण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत. बाजूच्या कंपनीतली आहे. हे झालं ते आमच्या बाजूची कंपनी होती आणि एवढा मोठा स्फोट झाला अचानक आम्ही कसे तरी बाहेर पडलो आणि असे आगीचे लोड आले त्याच्यात असं आहे बघा हात असं भाजले. अच्छा, कंपनीचं नाव काय ज्या कंपनीचं झालं? अमोदन. अमोदन. हां, W229. तर ज्या कंपनीमध्ये स्फोट झाला त्या कंपनीच्या शेजारी काम करणाऱ्या एका कंपनीमधले हे कर्मचारी होते आणि त्यांनी नेमकं काय घडलं ते आपल्याला सांगितलेलं आहे. सध्या 25 ते 30 जण जखमी असल्याचं कळतंय. या सर्वांना या ठिकाणावरून बाहेर काढलेलं आहे. डोंबिवली MIDCतला हा जो भाग आहे तो रहिवाशी भागाला लागूनच आहे आणि त्यामुळे इथे जर आणखी मोठे भीषण स्फोट झाले तर त्याचा फटका या रहिवाशी भागाला सुद्धा बसू शकतो. आता जो स्फोट झाला तो अत्यंत भीषण होता आणि त्यामुळे रहिवाशी भागातल्या ज्या घरांच्या काचा आहेत त्या सुद्धा फुटलेल्या आहेत. MIDC फेज 2 मधली ही घटना आहे. आगीचे लोट आपण बघतोय. अत्यंत भीषण अशी ही आग लागलेली आहे. आग विझवण्यासाठी सध्या अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आपले प्रतिनिधी सुरेश काटे सुद्धा आपल्या सोबत आहेत. सुरेश, आता सध्याची काय परिस्थिती आहे? बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? अमोल, अजूनही बचाव कार्य सुरूच आहे. आगीचे लोट मोठे असल्यामुळे त्या ठिकाणी बचाव कार्याला अडचण येतात. मात्र काही अधिकारी त्या ठिकाणी जे आलेले आहेत, पोलीस यंत्रणा असेल, सामाजिक कार्यकर्ते सगळे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अँब्युलन्सच्या माध्यमातून जखमी झालेले आहेत त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे. मात्र आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी
मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला जात आहे. अमोल. निश्चित. आता साधारणतः किती जणांना बाहेर काढलेला आहे आणि आणखी काही जण आतमध्ये असू शकतात का? अमोल, माहिती मिळाल्यानुसार 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. मात्र आजूबाजूच्या कंपनीतले देखील काही कामगार जे आहेत ते देखील जखमी झालेले आहेत. एकंदरीतच 20 ते 25 कामगार जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र कंपनीमध्ये आणखी किती कामगार अडकले आहेत याबाबतची माहिती जी आहे ती सध्या समोर आलेली नाही. मात्र 5 ते 6 जण गंभीर जखमी झालेत ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी समजलेली आहे. आणि अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते शर्थीचा प्रयत्न करत आहेत आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी. अमोल. निश्चितच. हा परिसर नेमका कसा आहे सुरेश? अमोल, खरं पाहिलं तर 2016 मध्ये प्रोबेस कंपनी जी होती ती कंपनी देखील ज्या ठिकाणी MIDCच्या आजूबाजूला रहिवासी एरिया मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मोठ्या मोठ्या इमारती आहेत, काही डोंबिवली निवासी म्हणून एक मोठा भाग त्या ठिकाणी देखील आहे. त्यामुळे 2016 मध्ये देखील जवळपास 2000हून अधिक नागरिक त्या ठिकाणी त्यांच्या नुकसान भरपाई शासनाने त्या ठिकाणी जाहीर केली होती. आणि आता देखील ही कंपनीचा जो बॉयलरचा जो स्फोट झालेला आहे ही देखील परिस्थिती सेम आहे. जे 2016ला घटना घडली होती त्या घटनेची पुनरावृत्ती म्हणायला काही हरकत नाही. कारण की 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती या स्फोटच्या हादरे बसलेले आहेत आणि आजूबाजूचे जे घर आहेत त्या घरांच्या खिडक्या तुटलेल्या आहेत. अमोल. निश्चित आहे. आता जी आपल्या स्क्रीनवरती दृश्य दिसत आहेत ती आपण बघतोय रहिवाशी भागातली दृश्य आहेत आणि आताची जी उजव्या हाताची दृश्य आहेत ती भीषण अशा आगीची आहेत. आग मोठ्या प्रमाणावरती या कंपनीला लागलेली आहे. आग धगस्तीच आहे. सुरेश, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या किती गाड्या सध्या पोहोचलेल्या आहेत आणि ही आग जर वेळीच आटोक्यात आली नाही तर याचे भीषण परिणाम कसे जाणवू शकतात? नक्कीच. गेल्या 2016ला जी घटना झाली होती त्याच पद्धतीची घटना आहे. त्यामुळे आजूबाजूचा परिसर जो आहे तो खाली करावा लागणार आहे. कारण की जर स्फोटावर स्फोट होत जर गेले तर कंपनीच्या आजूबाजूला काही घरं आहेत त्या घरांना कारण की 2016ला देखील अशीच परिस्थिती झाली होती. त्यामुळे स्थानिक नागरिक जे आहेत ते घराबाहेर काढले होते. आताही तशीच परिस्थिती होऊ शकते. कारण की आजूबाजूचे जे फायर अधिकारी जे आहेत महापालिकेचे अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल या ठिकाणची देखील अग्निशमन जवानांना त्या ठिकाणी प्राचारण करण्यात आलेलं आहे आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या त्या ठिकाणी सुरू आहे. जर आगीवरती नियंत्रण वेळेत मिळालं नाही तर आजूबाजूच्या कंपनीला देखील मोठा धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. अमोल. निश्चित. आणि काही किलोमीटर दूरपर्यंत सुद्धा याचे हादरे जाणवत आहेत. लोकांच्या घरांच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत. लोकांमध्ये सध्या काय त्यांच्या मनात कशी भीती आहे? नक्कीच भीती मोठी आहे. कारण की जवळपास ज्या कंपनीपासून 2 ते 2.5 किलोमीटर पर्यंत घरांना हादरे बसलेले आहेत. त्यामुळे एकाएकी जे स्फोट झाला, हादरे बसले, घरांच्या काचा फुटल्या, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नेमका हा स्फोट कुठे झाला, काय झाला असं भयभीत वातावरण आहे. त्यामुळे अनेक नागरिक देखील ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी आता गर्दी करायला त्यांनी हे केलेलं आहे. मात्र घरामध्ये असणारे बरेचसे काही वयोवृद्ध असतील किंवा काही कामावर गेले त्यांचे लहान मुलं असतील घरामध्ये, या सगळ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण या डोंबिवली MIDC परिसरामध्ये झालेलं आहे. अमोल. निश्चित. आताची जी दृश्य आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत ती डोंबिवलीच्या याच केमिकल कंपनीच्या जिथे स्फोट झाला त्यापासून अगदी काही अंतरावरती असलेल्या इमारतींचे आहेत. सगळ्या इमारतींच्या काचा या खाली पडलेल्या आहेत, तुटलेल्या आहेत, फुटलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. लोक रस्त्यावरती उतरलेले आपल्याला दिसत आहेत. ही बघा, ही सगळी इमारत, या सर्व इमारतींच्या खिडक्या या काचा आहेत त्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच या घरी इथे राहणारी जी लोक आहेत ती सगळी लोक सध्या भयभीत झालेली आहे. सुरेश, जी दृश्य हाती येत आहेत ते अत्यंत भीषण आहे आणि ज्या पद्धतीनं घराच्या काचा फुटलेल्या आहेत त्यामुळे या स्फोटाची तीव्रता किती असावी याचा एक आपण अंदाज बांधू शकतो. अमोल, नक्कीच तीव्रता भयंकर आहे. कारण की जे स्फोट होत आहेत ते स्फोट अधूनमधून देखील होतात. जेव्हा स्फोट झाला तो बॉयलरचा स्फोट आहे. त्या स्फोटमुळे आजूबाजूच्या परिसरातील जे छतावरचे जे पत्रे असतील ते पत्रे देखील फुटलेले आहेत आणि काही अवशेष देखील आजूबाजू जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती
काही पत्र्यांचे अवशेष असतील किंवा त्या कंपनीमध्ये जे ब्लास्ट झालेलं काही त्या ठिकाणचे काही लोखंड किंवा काय असेल ते देखील लांब परिसरामध्ये पसरलेलं आहे. त्यामुळे भयंकर परिस्थिती आहे, भयावह वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. नागरिकांमध्ये घबराट मोठी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अमोल, निश्चित या कंपनीविषयी काही माहिती मिळालेली आहे का? ही कंपनी नेमकी कशाची आहे, काय काम चालत होतं, आता त्या कंपनीमध्ये किती कामगार काम करत होते, या संदर्भात काही अपडेट आहेत सुरेश? अमोल, या संदर्भामध्ये माहिती मिळू शकलेली नाही, कारण की त्या ठिकाणी जाण्यापर्यंत, कारण की सर्व जे कर्मचारी जे आहेत त्या ठिकाणचे अग्निशमनचे जवान जे आहेत किंवा पोलीस प्रशासन आहे हे सगळे त्या ठिकाणी आहेत. नेमकं कंपनीमध्ये किती कर्मचारी अडकलेले आहेत, किती जणांना बाहेर काढलेलं आहे, या सगळ्यावरती आता सध्या नेमकी आकडेवारी आपल्याला बाहेर येत नाही. मात्र प्रथमतः त्यांना वाचवणं आणि आगीवरती नियंत्रण मिळवणं याकडे आता सगळ्या प्रशासनाचं लक्ष लागलेलं आहे. अमोल, निश्चित सुरेश, तुम्ही आपल्या सोबतच राहा. ही दोन दृश्य डोंबिवली MIDC मध्ये जी आग लागलेली आहे त्या आगीचे लोट आपण बघतोय, आणि दुसरीकडे हा स्फोट झाल्यानंतर या कंपनीच्या पासून काही किलोमीटर अंतरावरती जी घरं आहेत त्या घरांच्या काचा अक्षरशः फुटून रस्त्यावरती आलेल्या आहेत. मंत्री शंभूराज देसाई सध्या आपल्या सोबत आहेत. शंभूराज देसाईजी, आपलं स्वागत आहे. सध्याची जी परिस्थिती आहे डोंबिवली मधली, त्या संदर्भात तुमच्याकडे काय अपडेट आहे? मला या संदर्भातली माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी प्राप्त झाली. बरं, मी त्याच वेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की अग्निशमन यंत्रणा सगळ्या आजूबाजूच्या पहिल्या त्या ठिकाणी पाठवा, की जेणेकरून आपल्याला आग आटोक्यात आणता येईल. त्याप्रमाणे सगळ्या अग्निशमन यंत्रणा तिथं आपण अलर्ट मोडवर ठेवलेल्या आहेत, पाठवलेल्या आहेत. अधिक जे जखमी आहेत त्यांना देखील उपचार चांगले लगेच मिळावेत म्हणून आपण सगळ्या दवाखान्यांमध्ये यंत्रणांना या ठिकाणी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. आपले सगळे वैद्यकीय अधिकारी त्या क्षेत्रातल्या दवाखान्यांमध्ये आहेत, म्हणजे जखमींना ताबडतोब या ठिकाणी वैद्यकीय मदत देऊन त्यांना उपचार चांगले मिळावेत यासाठी आपण या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग सगळी परिस्थिती नियंत्रणात आली, आग आटोक्यात आली, जखमींवर उपचार झाले की मग नेमकं या आगीचं कारण काय आहे ते शोधण्याचं काम आम्ही निश्चितपणानं करू. पहिलं प्राधान्य आम्हाला जखमींना मदत करणं, ज्यांना या ठिकाणी तातडीनं तिथं या ठिकाणी करण्यासाठी जी मदत पाठवायची आहे ती पाठवण्यासाठी आम्ही ऑलरेडी या ठिकाणी सगळ्या यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत. शंभूराज देसाईजी, ज्या पद्धतीची दृश्य येत आहेत आणि सातत्यानं येत आहेत त्यानुसार ही आग आणखी भडकतीये. 6 गाड्या आतापर्यंत पोहोचल्या अशी आमच्याकडे माहिती आहे. अजून सुद्धा गाड्या आपण रवाना केलेल्या आहेत. बाजूच्या ज्या ठिकाणी आपल्याला जवळ अग्निशमन वाहनं उपलब्ध आहेत ती सगळी वाहनं आपण तिकडे रवाना केलेली आहेत. लवकरच त्या ठिकाणी आगीची वाहनं सुद्धा पोहोचतील आणि आग लवकर आटोक्यात आणण्याचा आपला पहिला प्रयत्न आहे. पण सातत्यानं बाजूचे ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये सुद्धा स्फोट होत असल्याचं कळतंय. म्हणजे ही जर आग आटोक्यात आली नाही तर आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये सुद्धा स्फोट होऊ शकतात आणि त्याचे भीषण परिणाम होऊ शकतात. म्हणूनच ती आटोक्यात आणण्यासाठी आपण सगळ्या यंत्रणा, म्हणजे जेवढी फायर ब्रिगेड्स आहेत आपली जवळ, ती सगळे आपण त्या ठिकाणी रवाना ऑलरेडी केलेली आहेत. तशा यंत्रणांना सूचना सुद्धा आपण दिलेल्या आहेत आणि ती मार्गस्थ पण झालेली आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांची सतत संपर्कामध्ये आहे. नेमकं काय झालंय, माझ्या मतदारसंघामध्ये 2 दिवस झाले प्रचंड अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले. काही लोकांच्या घरांचं नुकसान झाले, बेघर लोक झाले. त्यांच्या मदतीसाठी म्हणून मी या ठिकाणी आहे. त्यामुळे इथून सुद्धा मला रेंज जरी उपलब्ध कमी असली तरी सुद्धा मी सतत जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. कुठल्याही परिस्थितीत या बाबतीत प्रशासन सतर्क आहे. प्रशासन पूर्ण क्षमतेनं ही आग आटोक्यात आणण्याचा पहिला प्रयत्न करते आणि वैद्यकीय मदत जखमींना लवकर देण्याची सुद्धा प्रयत्न आपले सुरू आहेत. धन्यवाद शंभूराज देसाईजी, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. सध्याचे राज्याचे उद्योग मंत्री असलेले उदय सामंत हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. उदय सामंतजी, डोंबिवलीच्या दुर्घटनेसंदर्भात तुमच्याकडे काय अपडेट आहेत? मी आता स्वतः एक 15-20 मिनिटांमध्ये घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचतोय. आणि जिल्हाधिकाऱ्यांची मी माहिती घेतली, आमच्या MIDCच्या अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली. ओमेगा नावाची कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आग विझवणं आणि जे कोण याच्यामध्ये बाधित झालेत त्यांच्या जीवाला धोका न पोचणं ही आमची प्रायोरिटी आहे. तसं हेल्थची यंत्रणा देखील सतर्क आम्ही केलेली आहे.
आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे, पोलीस अधीक्षकांची मी चर्चा केलेली आहे आणि मी स्वतः 15 ते 20 मिनिटात मी त्या ठिकाणी पोहोचतोय. तुम्ही ज्या कंपनीचा उल्लेख केला ओमेगा कंपनी ही आहे, ही कंपनी नेमकी कशाची आहे, आतमध्ये किती लोक कामगार होते, या संदर्भात तुम्हाला काही माहिती दिलेली आहे स्थानिकांनी? नाही, मी स्वतः तिथं पोहोचून आता स्वतः पाहणी करूनच माहिती घेणार आहे, कारण आता सध्या आग विझवणं हे फार मोठं प्रायोरिटीचं काम तिथे चालू आहे. त्याच्यामुळे मी स्वतः उद्योगमंत्री असल्यामुळे कोणालाही सध्या डिस्टर्ब केलेलं नाही. पालकमंत्री देखील तिथं नजर ठेवून आहेत. मला असं वाटतं की खासदार श्रीकांत शिंदे देखील आता एक 15 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचतील आणि तिथे गेल्यानंतर वस्तुस्थिती बघितल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल. निश्चित. ज्या पद्धतीनं डोंबिवलीमध्ये सातत्याने ह्या घटना घडत आहेत, 2016 मध्ये सुद्धा अशीच घटना घडलेली होती. आता सातत्यानं ह्या अशा छोट्या मोठ्या घटना घडत असतात, परंतु असा भीषण स्फोट हा जवळपास 7-8 वर्षानंतर झालेला आहे. उदय सामंतजी, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण या MIDCच्या शेजारीच लोकांची घरं सुद्धा आहेत. नाही, वस्तुस्थिती खरी आहे, परंतु मला आता ही दुर्घटना झाल्यानंतर कदाचित आपल्याला असे वाटेल की आपण ह्याच्यावर काही सोल्युशन काढतोय, परंतु 2 वर्षापासून आपण ह्या सगळ्या गोष्टीवर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतोय. आपण त्याच्या अंतिम निर्णयापर्यंत आलेलो आहोत, परंतु आचारसंहिता असल्यामुळे त्याची अंमलबजावणी आपण करू शकलो नाही. अशा पद्धतीच्या ज्या कंपन्या आहेत, ज्या डोंबिवली परिसरामध्ये तुम्ही आता जसं म्हटलं की हार्ट ऑफ द सिटी MIDC असल्यामुळे तिथं आहेत आणि अशा प्रसंगांमुळे काही जीवितहानी होण्याची शक्यता असते, लोकांना देखील त्रास होण्याचा संभव असतो. म्हणून या कंपन्या बाजूला लांब असलेल्या तिथनं MIDC मध्ये शिफ्ट करता येईल का, यासाठी आम्ही धोरणात्मक निर्णय घेतलेला होता. ABC कॅटेगरी करून कशा पद्धतीनं अशा ज्या कंपन्या आहेत ज्या भविष्यामध्ये लोकांच्या जीविताला धोका निर्माण करू शकतात, त्याच्यावर आम्ही 1.5 ते 2 वर्ष अभ्यास करतोय. त्याच्यामध्ये आम्ही सोल्युशन पर्यंत आलेलो आहोत आणि 4 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही धोरणात्मक त्या बाबतीमध्ये निर्णय घेणार आहोत आणि तो कायमस्वरूपी निर्णय असेल आणि कायमस्वरूपी लोकांवर जी टांगती तलवार आहे ती दूर होईल आणि या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या कशा शिफ्ट करायच्या बाहेर, या संदर्भातली आमची स्ट्रॅटेजी ही आता तयार आहे आणि त्याच्यावर आम्ही कार्यवाही करणार आहोत. पण हे सातत्यानं, म्हणजे दुर्घटना घडली त्यानंतर लोक, पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारतात, त्यावरती आपण साधारणतः हेच उत्तर देतो की हलवण्यासंदर्भात आम्ही आता लवकरात लवकर उपाययोजना करू. पण एकदा हे सगळं शांत झालं की तो विषय पुन्हा निघत नाही, पुन्हा आपण एका मोठ्या दुर्घटनेची वाट बघत असतो. थोडं आपल्याला ब्रेक करतो. मी आपल्याला सांगत असताना सुरुवातीला असं सांगितलं की तुम्हाला हे कदाचित असं वाटू शकतं की हा स्फोट झाल्यामुळे आम्ही सांगतोय, पण याच्यावर वर्किंग 1.5 वर्ष चालू आहे. मी स्वतः डोंबिवली MIDCला खासदारांसमवेत 2 ते 3 वेळा व्हिजिट केलेली आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांशी तिथल्या इंडस्ट्रियलिस्टची चर्चा झालेली आहे. इंडस्ट्रियलिस्टचा जो विरोध होता तो देखील मावळण्यामध्ये आमचे 6 ते 7 महिने गेले. त्याच्यामुळं आज दुर्दैवानं स्फोट झालाय ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. ही दुर्दैवीच घटना आहे, परंतु आज स्फोट झालाय म्हणून आम्ही कार्यवाही सुरू केलेली नाही. ऑलरेडी 1 ते 1.5 वर्ष आम्ही याच्यावर वर्किंग करतोय आणि या 2-2.5 महिन्यामध्ये आचारसंहितेमध्ये आम्ही काही करू शकलो नाही, पण 4 तारखेनंतर आम्ही धोरणात्मक निर्णय घेतोय आणि त्याचा बेस हा मागचा 1.5 वर्षाचा आहे. निश्चित. पुढच्या काही काळामध्ये 4 तारखेनंतर जसं तुम्ही सांगितलं त्यानंतर यामध्ये काहीतरी सकारात्मक बदल होईल अशी आशा डोंबिवलीचे नागरिक करतील. धन्यवाद उदय सामंतजी, आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये आपले अपडेट दिलेत, माहिती दिली त्याबद्दल. माजी महापौर आहेत वैशाली दरेकर, त्या सुद्धा आपल्यासोबत फोनवरती जोडल्या गेलेल्या आहेत. वैशालीताई, सध्याची काय परिस्थिती आहे डोंबिवलीमधली, तुमच्याकडे काय अपडेट आहेत? नाही, मला असं कळलं की एक भीषण स्फोट झाला आणि त्याच्यामुळे 2 ते 3 किलोमीटर परिघामध्ये अनेक ठिकाणी हा धक्का पोहोचलेला आहे त्या आवाजाचा आणि त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे. आतमध्ये जीवितहानीही झालेली आहे, अनेक जण जखमी आहेत आणि मला वाटतं हा निष्काळजीपणा आहे इंडस्ट्रियल एरियामधल्या ज्या कंपनीज आहेत त्यांचा सुद्धा. ज्यांनी फायर ऑडिट केलं नसेल, काळजी जी घ्यायला पाहिजे ती घेतली नसेल. निश्चित. आता सध्याची काय परिस्थिती आहे तिथे, त्या संदर्भात तुमचे काही कार्यकर्ते तिथे आहेत का? तुम्ही प्रशासनाकडून काही माहिती घेतलेली आहे का? नाही, कार्यकर्ते तिथे आहेत, तिथे काही मदत कार्य देखील पोहोचलेलं आहे, सगळं चालू आहे मदत करणं. परंतु स्फोट होता ते हे देखील कानावर आले माझ्या, कारण मी ऑन द वे आहे, पोहोचते आहे. मी एका कार्यक्रमाला बाहेर गेले होते, मी तिथे पोहोचते आहे. परंतु मदत कार्य सुरू असं तरी असे स्फोट होऊ नये याच्यासाठी काय काळजी घेतली गेली हे सांगत नाही कोणी. बरं. गेल्या 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर साधारणतः 100 असे स्फोट झालेले आहेत छोटे मोठे, ज्यामुळे कदाचित कॅज्युलिटी झाली नसेल,
परंतु हे दोन मोठे स्फोट 2016 नंतर आजचा हा स्फोट आपण बघितला, सातत्यानं हे का घडतंय आणि प्रशासन या कंपन्या, ज्या केमिकल कंपन्या ज्या धोकादायक आहेत, त्यांना इतरत्र हलवण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाहीये. तेच तर आहे ना दुर्दैव, की या कंपनीज लांब गेल्या आहेत. त्यानंतर नागरी वस्ती इथे जवळ आहे आणि सगळ्यांना ह्या स्फोटामुळे आज जे काही जीवितहानी होते आहे आणि त्रास होतोय हे बघता मला असं वाटतं ह्याचा निर्णय लवकरात लवकर करायला हवा होता, लागायला हवा होता, परंतु तसं झालेलं दिसत नाहीये. त्याच्यामुळे हा पुन्हा एकदा स्फोट झाला. बरं, उपाययोजना पण काय केल्या, फायर ऑडिट केलं की नाही कंपनीनी, त्यांची काय तयारी होती याबाबत देखील कोणी काही सांगत नाहीये. बर, वैशालीताई धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्या संदर्भात. तर डोंबिवली MIDC मध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे. आग अजूनही वाढतच आहे, मोठ्या प्रमाणावरती आग आहे आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी आता तुर्तास तरी 6 गाड्या पोहोचलेल्या होत्या, आणखी गाड्या मागवण्यात आलेल्या आहेत, कारण आग ही सातत्यानं वाढत आहे. आजूबाजूला सुद्धा केमिकल कंपन्या असल्यानं आग आणखी भडकण्याची शक्यता आहे. स्फोट सातत्यानं होत आहेत. परिसरातला जो शेजारचा जो परिसर आहे तो रहिवासी परिसर आहे. घरांच्या लोकांच्या काचा अक्षरशः फुटून रस्त्यावरती आलेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हे भीषण स्फोट होते आणि याची तीव्रता किती असावी तर काही किलोमीटर पर्यंत लोकांच्या घराच्या काचा फुटलेल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे. आतापर्यंत माहिती मिळाली त्यानुसार 25 ते 30 जण जखमी असल्याची माहिती आहे. त्या सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे. या कंपनीमध्ये ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे त्या ठिकाणी काही लोक काम करतायत का, आतमध्ये कोणी अडकलेलं आहे का, या संदर्भात अजूनही कळू शकलेलं नाहीये. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत त्या ठिकाणी पोहोचतायत. माजी महापौर वैशाली दरेकर आहेत, त्या सुद्धा पोहोचतायत. मंत्री आहेत सध्याचे आणि डोंबिवलीचे प्रतिनिधित्व करणारे रवींद्र चव्हाण हे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचतायत. सर्व नेते त्या ठिकाणी पोहोचतायत. आग आटोक्यात आणण्यासाठी आता प्रशासन सुद्धा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सज्ज झालेला आहे, परंतु ही आग सातत्यानं भडकतीये. अपडेट घेऊयात. आपले प्रतिनिधी सुरेश काटे सध्या आपल्यासोबत आहेत. सुरेश, सध्याचे काय अपडेट आहेत? अमोल, अजूनही आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान कार्यरत आहेत. आजूबाजूच्या महापालिकेचे देखील अग्निशमन दलाच्या जवानांना प्रार्थना करण्यात आलेले, त्यामुळे या ठिकाणी मोठी यंत्रणा, पोलीस असतील, डॉक्टर्स असतील, या सगळ्या यंत्रणा या ठिकाणी राबवताना आपल्याला दिसतात. मात्र आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा जो आहे तो प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. अमोल, सुरेश, आतापर्यंत किती गाड्या पोहोचलेल्या आहेत? अमोल, आतापर्यंत जवळपास 8 ते 10 गाड्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. आपल्याला माहिती त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि आगीवरती नियंत्रण कशा पद्धतीने मिळवता येईल याचा पहिला प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, कारण की त्या कंपनीमध्ये किती कामगार आहेत याचा आकडा बाहेर आलेला नाही. प्राथमिक माहितीनुसार आजूबाजूच्या आणि परिसरातल्या सगळ्या आकडेवारीनुसार साधारणतः 25 जण जखमी आहेत अशी माहिती मिळते आणि कंपनीमधले 5 ते 6 जण जे आहेत ते गंभीर आहेत ही माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक प्रशासन, पोलीस, डॉक्टर या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या कंपनीमध्ये असणाऱ्या कामगारांना कशा पद्धतीने मदत मिळेल किंवा त्या ठिकाणी त्यांना कशा पद्धतीने बाहेर काढण्यात येईल यावरती आता सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या कार्यरत आहेत. अमोल, सुरेश, अजूनही घटनास्थळी काही स्फोट होत आहेत का? परिसरातल्या लोकांमध्ये कसं वातावरण आहे? सर्व लोक भयभीत झालेले आहेत. अमोल, निश्चितच परिसर त्या ठिकाणी अधूनमधून स्फोट होत आहेत, त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. कारण की डोंबिवलीने 2016 साली अशाच पद्धतीचा एक भयंकर असा स्फोट अनुभवलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी परिसरातील 2000हून अधिक नागरिकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. त्यामध्ये घरामध्ये असणारे नागरिक देखील त्या ठिकाणी जखमी झाले होते. कंपनीमधले लोक देखील, जे कामगार आहेत ते देखील जखमी झाले होते. काही कामगार मयत झाले होते. त्यामुळे ही जी घटना आहे ही घटना डोंबिवलीकरांसाठी पुनरावृत्ती आहे आणि त्यामुळे आता परिसरातले नागरिक भयभीत झालेले आहेत, घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत. अमोल, निश्चित या कंपनीविषयी काही माहिती मिळालेली आहे का?
अमोल अद्याप ह्या कंपनी विषयी जी आहे ती माहिती समोर आलेली नाही. मात्र आता सध्या अधिकारी यावरती बोलत नाहीत, कारण की प्रथम त्यांना त्या आगीवरती नियंत्रण मिळवणं आणि आजूबाजूला असणाऱ्या कंपनीला देखील त्याची झळ जी आहे ती पोहोचत आहे. त्यामुळे आतमध्ये किती लोक आहेत याचा निश्चित त्यांना आकडा मिळत नाहीये, कारण की सांगण्यासाठी त्या जवळ तिथे कोणी आलेलं नाहीये. त्यामुळे यंत्रणा जी आहे ती परिसरामध्ये होत असलेली जी कंपनी आहेत आजूबाजूच्या, त्या कंपनीचे कामगार असतील, आजूबाजूचे रहिवासी असतील, यांना सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या देखील काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. कारण की आपण काही दृश्य त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या इमारती आहेत त्या इमारतीच्या संपूर्ण काचा ज्या आहेत त्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणारे लोक देखील काही किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येते, कारण रस्त्याच्या बाजूला काही ते घरं आहेत आणि त्या काचा फुटून रस्त्यावरती आलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत हा सगळा भीतीचं वातावरण जे आहे म्हणून एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये बॉयलरचा ब्लास्ट झालेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे आणि तिथे सर्व रेस्क्यू टीम पोचलेली आहे. जिल्हाधिकारी तिथे पोचले आहेत, खासदार तिकडे पोचले आहेत. त्यामुळे तिथं आता सगळं कंट्रोलमध्ये आहे. कॅज्युअलिटी बहुतेक नाही आहे सुदैवाने. त्यामुळे बाकी सगळी रेस्क्यू टीम आपली पोचलेली आहे तिथे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. सध्या कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि अग्निशमन दलाच्या गाड्या या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया सध्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. डोंबिवली MIDC मध्ये आज साधारणतः 1:30 ते 1:45च्या सुमारास हा भीषण स्फोट झालेला आहे. आता 1 ते 1.5 तास उलटून गेलेला आहे, परंतु आगीवरती कुठल्याही पद्धतीनं नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाहीये, कारण सातत्यानं या ठिकाणी स्फोट होत आहेत. या केमिकल कंपन्या आहेत आणि वेळीच जर या आगीवरती नियंत्रण मिळवता आलं नाही तर आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हानी पोहोचू शकते. आणि सध्याची दृश्य बघता ही आग अत्यंत भीषण असल्याचं आपल्याला दिसतंय. स्फोट अत्यंत भीषण होता, मोठ्या तीव्रतेचा होता आणि त्याचमुळे काही किलोमीटरपर्यंत 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत लोकांच्या घराच्या काचा या अक्षरशः रस्त्यावरती येऊन पडलेल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण आहे. वेळीच जर ही आग आटोक्यात आली नाही तर आणखी भीषण स्फोट होऊ शकतात आणि त्यामुळे अनेकांच्या जीविताला धोका आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या पोहोचलेल्या आहेत. राज्याचे मंत्री, उद्योग मंत्री सुद्धा त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या आगी संदर्भात आता माहिती दिलेली आहे. आगीची ही दृश्य आपण बघतोय. डोंबिवलीच्या MIDC फेज 2 मधली ही घटना आहे. या केमिकल कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे. डोंबिवलीच्या या MIDC मध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत. अनेक छोट्या मोठ्या घटना घडतात आणि ही MIDC इतरत्र हलवावी यासाठी मोठी चर्चा सुद्धा होते. परंतु जेव्हा हे घटना शांत होतात, थंड होतात, पुढे त्या संदर्भात काही अंमलबजावणी होत नाही. परंतु ज्याप्रमाणे आता उद्योग मंत्र्यांनी सांगितलं 4 तारखेनंतर आम्ही या संदर्भात ठोस पावलं उचलून या कंपन्या इतरत्र हलवण्यासाठी प्रयत्न करू अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. तुर्तास ही आग अजूनही भडकलेलीच आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.